नमस्कार, श्री साई केबल टीव्ही नेटवर्कच्या S7 न्यूज मध्ये मी हनुमंत भोसले आपलं स्वागत करतो। पुन्हा आजचा नवा दिवस आणि नव्या बातम्या। चला तर सुरुवात करूयात आजच्या बातम्यांनी। प्रथम पाहूयात आजच्या हेडलाईन्स दिनकर राऊत यांच्याकडून। नमस्कार, मी दिनकर राऊत आपले पुनश्च एकदा स्वागत करतो। पाहूयात आजच्या हेडलाईन्स। पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता आजपासून लागू। महाराष्ट्र पीटीएच्या राज्य कार्यकारिणीची विशेष बैठक सांगली येथे संपन्न। मंगळवार पेठेतील बाजार इतरत्र हलवू नका, मंगळवार पेठेतील व्यापाऱ्यांचे केज नगर पंचायतीकडे मागणी। आणि धारूर महाविद्यालयात जलसंवर्धन कार्यशाळा संपन्न। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदा व पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल आज वाजला। महाराष्ट्र निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी निवडणूक पूर्व आचारसंहिता आज बुधवारी सायंकाळी घोषित केली। त्यानुसार येत्या 16 फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे, तर 23 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे। केज पंचायत समितीचं सभापतीपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुलं असल्याने आता केज पंचायत समितीच्या सर्वच गणात निवडणुकीत चांगली चुरस रंगणार आहे। धारूर पंचायत समितीचं सभापतीपद हे महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी, तर बीड पंचायत समिती सभापतीपद हे ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालंय। महाराष्ट्राची मिनी मंत्रालय समजली जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल आज वाजलाय। महाराष्ट्र निवडणूक आयोगाने या निवडणुकीच्या तारखाही जाहीर केल्यात। केज नगर पंचायत जे की यावेळेस सर्वसाधारण गटाच्या प्रवर्गासाठी खुला आहे, यामुळे निश्चितच केजच्या सर्वच गणात यावेळेस निश्चितच एक चांगली चुरस होण्याची शक्यता आहे। हेच ती केज पंचायत समिती आहे ज्या ठिकाणाहून केजच्या तालुक्यातील शेतकरी असतील किंवा सर्वसामान्य लोकांच्या अनेक गोष्टींची प्रश्न आणि समस्या या ठिकाणी सोडवल्या जातात। तर अशा या केज पंचायत समितीची निवडणूक आता निवडणूक आयोगाने घोषित केल्यामुळे आता नक्कीच येथील प्रत्येक गणामध्ये एक वेगळी चुरस आपल्याला पाहायला मिळणार आहे। केज तालुक्यातील शेतकरी असतील किंवा शेतमजूर असतील यांच्या दैनंदिन गोष्टींच्या अनेक समस्या असतील किंवा त्यांच्या योजना असतील, याच पंचायत समितीतून त्या पूर्ण केल्या जातात। या ठिकाणी प्रबळ लोकप्रतिनिधी असणं खूप गरजेचं आहे। जितके लोकप्रतिनिधी प्रबळ असतील, चांगले असतील, लोक निवडून देतील, त्याच प्रमाणात या ठिकाणी काम होणार आहे। कारण 5 वर्ष पुढील शेतकऱ्यांच्या अनेक योजना किंवा इतर सामान्यांच्या योजना पूर्ण करण्याचं काम हे लोकप्रतिनिधी करणार आहेत। अशा वेळी लोक जे निवडून देणार आहेत, केज तालुक्यातील लोक ज्या लोकप्रतिनिधींना निवडून देणार आहेत, तेच सदस्य या ठिकाणी त्यांचं प्रतिनिधित्व करून त्यांच्या योजना असतील किंवा अनेक शासकीय योजनांचं पूर्ण करण्यासाठी ते मदत करणार आहेत। अशा वेळी येणारी निवडणूक नक्कीच केज तालुक्यातील जनतेसाठी महत्त्वाची आहे। कारण लोकप्रतिनिधी जर सक्षम असेल तर तो निश्चितच त्यांच्या समस्या असतील किंवा वेगवेगळ्या शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तो चांगलं कार्य करू शकतो। नक्कीच महाराष्ट्राचं मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितींचं निवडणूक या ठिकाणी बिगुल वाजलेला आहे। महाराष्ट्र निवडणूक आयोगाने याविषयीची अधिघोषणा जारी केलेली आहे आणि यानुसार लवकरच आता या निवडणुकांची तयारी होणार आहे। विशेष म्हणजे यावेळी केज पंचायत समितीचं सभापतीपद हे खुल्या प्रवर्गासाठी सुटलेलं असल्यामुळे निश्चितच सर्वच गणामध्ये चांगलीच निवडणुकीची चुरस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। अशा प्रकारे आपण या पंचायत समितीचं आता यानंतरचे सदस्य कोण असतील ही उत्सुकता नक्कीच आता जनतेला लागू नये। पुढील बातमी आहे पीटीए महाराष्ट्राची। प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेच्या कोर कमिटीची कार्यशाळा व विशेष बैठक 7 व 8 जानेवारी रोजी सांगली इथं पार पडली। या बैठकीत शासकीय सेवेत सेवारत राहून खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाविरोधात कठोर कारवाई करण्यासंबंधी शासनाकडे पाठपुरावा करणे, त्याचबरोबर अशा शाळा व शिक्षक यांच्यावर धाडी टाकणे तसेच शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठीचे अनेक ठराव मंजूर करण्यात आले। या बैठकीस संघटनेचे राज्य अध्यक्ष बंडोपंत भुयार, संस्थापक अध्यक्ष प्रवीणजी ठाकूर, सचिव प्रवीण केंद्रे, राज्य सल्लागार सुभाष देसाई, रवींद्र फडके यांच्यासह राज्य संघटनेचे सर्व प्रमुख सदस्य उपस्थित होते। या बैठकीसाठी सांगली जिल्हा कोचिंग क्लासेस व सोशल फोरम यांनी अत्यंत सुंदर नियोजन केलं होतं। बातमी पाहूयात केज मंगळवार पेठेची। यापुढे मंगळवार पेठेत भरणारा आठवडी बाजार शासकीय आदेशाशिवाय इतर कारणासाठी इतरत्र हलवू नये अशी मागणी मंगळवार पेठेतील व्यापाऱ्यांनी केज नगर पंचायतकडे विशेष निवेदन देऊन केली आहे। केजमध्ये आठवड्यातून मंगळवार व शुक्रवार असा 2 वेळा बाजार भरतो, मात्र अनेक वेळा
मंगळवारचा बाजार राजकीय, धार्मिक, सामाजिक अथवा इतर खाजगी कारणास्तव इतरत्र ऐनवेळी हलवला जातो. अशावेळी अचानक निर्णय झाल्यानं या भागातील व्यापारी, बाजाराला येणारे भाजी विक्रेते व इतर छोटे व्यापारी यांना अडचण तर होतेच, परंतु त्याशिवाय त्यांना मोठी आर्थिक झळी बसते. यापुढे अशा कारणासाठी मंगळवारचा बाजार इतरत्र हलवू नये अशा मागणीचं एक निवेदन व्यापाऱ्यांनी केजचे नगराध्यक्ष कबीरुद्दीन इनामदार यांना दिलंय. नगराध्यक्षांनी यावर योग्य तो तोडगा काढण्याचं आश्वासन दिलंय. पाहुयात काय याबाबतचा रिपोर्ट आहे तो. केज शहरामध्ये आठवड्यातून 2 वेळेस बाजार भरतो, मंगळवार आणि शुक्रवार. मंगळवारचा बाजार मंगळवार पेठेत भरतोय. मात्र अनेक वेळा काही सण उत्सवानिमित्त किंवा गैर शासकीय काही कार्यक्रमानिमित्त या मंगळवार पेठेतील बाजार अचानक कॅन्सल केला जातो, रद्द केला जातो. त्यामुळे येणारे व्यापारी असतील किंवा विक्रेते असतील, भाजी विक्रेते, ग्राहक यांना अचानक सूचना नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मंगळवार पेठेतील व्यापाऱ्यांनी आज एकत्र येऊन नगरपंचायत केजला निवेदन दिलेले आहे की यामध्ये फक्त शासकीय जे काही शासनाचे काही अध्यादेश असतील किंवा शासकीय कार्यक्रम असतील ते वगळता बाकी कार्यक्रमासाठी मंगळवार पेठेतून हा बाजार हटवू नये किंवा मंगळवारी भरणारा बाजार कायम भरावा, यासाठी मंगळवार पेठेतील व्यापाऱ्यांचं एक शिष्टमंडळ या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यांनी नगरपंचायत नगराध्यक्ष यांनाही निवेदन दिले. केज नगरपंचायतचे नगराध्यक्ष कबीरुद्दीन इनामदार यांना हे निवेदन सोपवलंय. आपण त्यांची बाजू जाणून घेऊया की त्यांचं नेमकं याबाबत या मंडळाला नेमकं काय उत्तर त्यांनी दिलंय ते काय सांगाल सर? आपला केज समजा हे मंगळवार पेठ जुन्या गावामध्ये आहे. इथं समजा विविध जयंती, मिरवणूक काय समजा सणासुगत असलं तर त्याच्यामुळे आपल्याला बदली बाजार हा तर वरी न्यावा लागतंय. समजा आता दत्त जयंती असू द्या, मिरवणूक, समजा मिलादुन नबी, हे टायमाला आपल्याला काय समजा इलाज नसते. आपला बाजार भरल्यावर ती मिरवणूक जाऊ शकत नाही. ह्याच्यासाठी आपल्याला काय टायमाला इथून बाजार वरी पंचायत समितीच्या ग्राउंडवर भरावं लागतंय. पण ह्याच्या पुढे काळजी घेऊ आणि काहीतरी समजा मार्ग काढून आपलं बाजार बी हे करू आणि मिरवणूक बी होईल, हे हिशोबाने आपण पुढचं कारवाई करू. पुढील बातमी आहे धारूरची. पाणी फाउंडेशन व धारूर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं जलसंवर्धन प्रशिक्षण 1 दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य शिवदास सिरसाट हे होते. त्याचबरोबर पाणी फाउंडेशनचे संदीप जाधव, संतोष शिंगारे, लुंगेकर, पाटोळे हेही उपस्थित होते. या कार्यशाळेत 50 स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आलं. याबरोबरच आमचं आजचं हे बातमीपत्र संपलं. आपले शहर व परिसरातील ताज्या घडामोडीसाठी आपण पाहत राहा S7 न्यूज. आता दररोज रात्री 9 व 10 वाजता आणि पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30 व 10 वाजता आणि पुन्हा दुपारी 2 वाजता आपलं घरचं हक्काचं चॅनल S7 न्यूजवर. आपण पाहत राहा S7 न्यूज. तोपर्यंत नमस्कार.